नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी वरण न बनवता ही दाल तडका रेसिपी बनवणार आहोत। बनवायला सोपी आणि खायला तर खूप स्वादिष्ट अशी लागते। तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता आपण ही स्वच्छ डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। हे बघा, ही डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामधलं मी पाणी काढून घेत आहे। इथं मी एक कुकर घेतलेला आहे। आता यामध्ये ही धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे। हे बघा, इथं मी कुकर मध्ये पूर्ण डाळ घालून घेतलेली आहे। आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेत आहे। यामध्ये मी आता थोडीशी हळद, थोडस तेल टाकल्याने डाळ आपली एकदम मऊ अशी शिजते। थोडस मीठ, ते सर्व छान असं मिक्स करायचं आहे। आता इथं मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। आता मीडियम गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे फुलल्यानंतर यामध्ये मी थोडासा लसूण ठेचलेला घालून घेत आहे। 7 ते 8 पाकळ्या लसूण तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये मी आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घेत आहे। आता इथं मी एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, ते घालून घेत आहे। तर यामध्ये मी कढीपत्ता घालून घेत आहे। आता हे सर्व छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कांदा मीडियम गॅसवर। आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, ते घालून घेत आहे। हे पण मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो कांदा मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। इथं मी मीठ घालून घेतलेला आहे 1 चमचा धना पावडर। इथं मी थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे। तर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मी छान असे मसाले तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। तर यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे। हे बघा, इथं मी पूर्ण डाळ घालून घेतलेली आहे। आता ही डाळ मिक्स करून घेऊया। यामध्ये मी थोडंसं 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे, ते मिक्स करून घेऊया। तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता। हे बघा, इथं डाळ छान अशी मिक्स करून झालेली आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, ते मिक्स करून घेऊया। डाळीमध्ये घालण्यासाठी मी इथे एक तडका बनवणार आहे। इथं मी एक तडका पॅन घेतलेला आहे, गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तडका पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 2 पळी मी तेल घालून घेणार आहे आणि 1 पळी तूप। हे तूप आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। तर तूप आणि तेल गरम करून झाल्यानंतर इथं मी 10 ते 12 लसूण पाकळ्या अशा बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत, ते घालून घ्यायचं आहे। लसूण पाकळ्या छान अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत, लालसर होईपर्यंत। तर यामध्ये मी 2 ते 3 मिरच्या घालून घेणार आहे लाल। तर हे पण छान अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथं मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, हे घालून घेत आहे आणि अर्धा चमचा हिंग। हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लाल तिखट आणि हिंग गॅस बंद करूनच घालायचं आहे, नाहीतर करपू शकतं। आता यामध्ये डाळीला पण छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये हा तडका घालून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी डाळीमध्ये तडका घालून घेतलेला आहे। डाळीला किती छान असा कलर आलेला आहे। तर आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, इथं मिक्स करून झालेलं आहे।
तर याला मीडियम गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे. इथं मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे, ते पण मिक्स करून घेऊया. आता मीडियम गॅसवर डाळीला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, डाळीला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे. बघू शकता डाळीला किती छान असा कलर आलेला आहे, किती सुरेख अशी दिसत आहे. तर हे बघा, आपल्या घरच्या घरी वरण न बनवता दाल तडका रेसिपी तयार झालेली आहे. एकदम खायला स्वादिष्ट अशी लागते. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.